नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, रोज कुलदेवी किंवा कुलदेवतांचा जाप करणे आवश्यक असते। सकाळ संध्याकाळ कोणत्याही एका वेळेस एक जपमाळ करणे आवश्यक असते। हे केल्याने आपल्याला आणि आपल्या परिवाराला याचा भरपूर लाभ होतो। कुलदेवी किंवा कुलदेवता आपल्यावर प्रसन्न होतील आणि त्यांची कृपा आपल्यावर नेहमी राहील जर आपण त्यांचा जप रोज करत असू। आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही, ते सतत आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करत असतील। पण बऱ्याच लोकांना माहीत नसते की कुलदेवीचा किंवा कुलदेवतेचा जाप कसा करावा, कोणत्या नामाचा करावा, कोणत्या मंत्राचा करावा। आणि बऱ्याचशा लोकांना तर आपली कुलदेवी आणि कुलदेवता माहीत सुद्धा नसतात, तर त्यांनी हा जाप कसा करावा या सगळ्यांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू। तर मित्रांनो, जर तुम्हाला तुमची कुलदेवी किंवा कुलदेवता माहीत असेल, तर उदाहरणार्थ समजा तुमचे कुलदैवत गणेश असतील, तर नामजप करताना श्री गणेशाय नमः असा नामजप करावा, अशी माळ करावा। आणि जर कुलदेवी तुमची भवानी असेल तर श्री भवानी दैव्य नमः, नाही तर श्री भवानी नमः। परंतु श्री भवानी नमः हे म्हणणे थोडे कठीण असते, म्हणून देवींच्या नावाला जोडून पुढे दैव्य असे लावावे, जसे भवानी दैव्य नमः। आता तुम्हाला लक्षात आले असेल की कुलदेवी आणि कुलदेवतेचे जर तुम्हाला नाव माहीत असेल तर त्या पुढे श्री लावावा आणि शेवटी नमः असे म्हणावे। फक्त देवींच्या नावा नंतर दैव्य आणि नंतर नमः म्हणावे। तर मित्रांनो, आता ज्यांना आपली कुलदेवी किंवा कुलदेवता माहीत नसेल त्यांनी कसा करावा हा जाप, तर त्यांनी फक्त श्री कुलदेवताय नमः हा नामजप करावा। हा नामजप केल्याने आपल्या कुलाशी संबंधित सगळ्या देवतांचे नामजप होतो, आपल्याला त्याचा लाभ सुद्धा होतो। तर त्यांनी फक्त श्री कुलदेवताय नमः असा नामजप करणे त्यांच्यासाठी शुभ असेल। तर मित्रांनो, तुम्हाला आता कळले असेल की कुलदेवी किंवा कुलदेवतेचा नामजप कसा करावा। तर आता तुम्हीही सकाळ किंवा संध्याकाळ कोणत्याही एका वेळेस कुलदेवतेचा कुलदेवीचा नामजप नक्की करा। आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। आणि काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।